मित्रांनो नमस्कार। मागच्या काही काळामध्ये काश्मीर फाइल्स, गुजरात फाइल्स अशा वेगवेगळ्या फाइल्स देशातील लोकांना दाखवण्याचा प्रयत्न झाला, परंतु आज जे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत राहुल गांधी, त्यांनी आज संपूर्ण देशाला आणि जगाला एच फाईल दाखवली। एच फाईल म्हणजे हरियाणा फाईल। आणि त्या फाईलमध्ये होतं काय तर त्याच्यामध्ये त्यांनी एक व्यवस्थेचं वर्णन केलं आणि साक्ष आणि पुरावे देऊन त्यांनी ती व्यवस्था आपल्या देशामध्ये मागील काही वर्षापासून कशा प्रकारे चालत आहे हे स्पष्टपणाने त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं। आणि त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला एक प्रकारे थेट चॅलेंज दिल्यासारखं आहे की हे जे काही मी या ठिकाणी सांगत आहे ते 100% खरं मी बोलत आहे की खरंच जे आहे, कारण ही जी माहिती मी देत आहे, ही जी माहिती आहे ही निवडणूक आयोगाची जी मतदार यादी आहे त्याच्यावर आधारित मी देत आहे। कारण त्या यादीचं पुनर्निरीक्षण केल्यानंतर किंवा त्या यादीचं पूर्ण व्हेरिफिकेशन केल्यानंतर जी माहिती समोर आली ती त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि राहुल गांधी काही मागच्या काळापासून जे म्हणत होते की मी एक हायड्रोजन बॉम्ब आणणार आहे, तो जो बॉम्ब होता किंवा तो एच बॉम्ब तोच त्यांनी त्या ठिकाणी आज आणला असं म्हणायला हरकत नाही। कारण त्या ठिकाणी त्यांनी आज खूप व्यवस्थितपणाने त्यांनी डिटेलमध्ये जे 5 प्रकारे कशा प्रकारे ही जी व्यवस्था आहे ती काम करत आहे ते त्यांनी सांगितलं। आणि ते सांगत असताना त्यांनी काही व्हिडिओ फुटेज त्यांनी त्या ठिकाणी दाखवले आणि त्याला एक रेफरन्स त्यांनी त्या ठिकाणी दिला की त्यांनी त्या ठिकाणी जे हरियाणाचे जे मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला, त्यांची व्हिडिओ फुटेज त्यांनी दाखवली की ज्याच्यामध्ये ते हरियाणाचे जे मुख्यमंत्री आहेत ते सांगत होते की ज्या प्रकारे सर्वे त्या ठिकाणी येत होते, ओपिनियन पोल, एक्झिट पोल येत होते आणि त्या ठिकाणी हरियाणामध्ये काँग्रेस एकदम क्लीन स्वीप करणार आहे अशा प्रकारचे निष्कर्ष त्या ठिकाणी येत होते। आणि सर्व ठिकाणी बातम्या त्याच होत्या की काँग्रेसची विक्ट्री ही मोठ्या लेवलवर होणार आहे किंवा एक लँडस्लाईड विक्ट्री ज्याला म्हणतात त्या प्रकारचा विजय हा काँग्रेसचा होणार आहे। परंतु त्या ठिकाणी जे रिझल्ट आले ते येण्याच्या अगोदर किंवा निवडणूक झाल्यानंतर 2 दिवसानंतर जो मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेस त्या ठिकाणी प्रश्न विचारला गेला की पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं होतं कि आपको फिक्र करने की ज़रूरत नहीं है क्योंकि हम एक तरफा जीत हासिल करने वाले हैं क्योंकि हमारे पास पूरी व्यवस्था है। या ठिकाणी ही जी व्यवस्था आहे ती जी व्यवस्था आहे त्याचा रेफरन्स पॉईंट घेऊन त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की ही जी व्यवस्था आहे ही कशा प्रकारे काम करते हे तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी जे मुख्यमंत्री काय म्हणाले ते तुम्ही ऐका, त्यानंतर आपण त्यावर डिटेलमध्ये बोलूया। मैंने शुरू से ये कहा है कि भारतीय जनता पार्टी एक तरफा सरकार बना रही है। हमारे पास सारी व्यवस्थाएं हैं, आप चिंता मत करिए। Now please notice the smile on his face and please notice the word vyavastha. What exactly is the vyavastha that the Chief Minister of Haryana is talking about? This is 2 days after the election, when everybody is saying that the Congress party is sweeping the election, when every indicator is that the Congress party is going to win, all the polls, all the exit polls are saying it, and this gentleman is very sure and is smiling that the BJP has some vyavastha that is going to show itself. Play that again. Look at the smile. मैंने शुरू से ये कहा है कि भारतीय जनता पार्टी एक तरफा सरकार बना रही है। हमारे पास सारी व्यवस्थाएं हैं, आप चिंता मत करिए। Now I'd like to ask. मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल हरियाणाचा मुख्यमंत्री काय म्हणत आहेत, ते सरळ सांगत आहेत की एक तरफा आमचा विजय होणार आहे आणि आम्ही जिंकणार आहे कारण आमच्याकडे एक व्यवस्था आहे। त्याच नंतर तुम्ही जर बघितलं असेल, तुम्हाला आठवत असेल तर आपली जी विधानसभेची जी महाराष्ट्राची निवडणूक झाली त्यावेळेस आपले देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये आले होते। त्यांनी त्या ठिकाणी शिवाजी पार्कमध्ये एक सभा घेतली होती। त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की मी या ठिकाणी प्रचार करायला आलेलो नाही, तर मी तुम्हाला आपली जी सरकार बनणार आहे त्या सरकारच्या शपथविधीचं निमंत्रण मी द्यायला आलेलो आहे। म्हणजे आणि त्यामध्ये त्यांनी हा सुद्धा उल्लेख केला होता की ह्या ठिकाणी महाविकास आघाडी जी आहे त्या महाविकास आघाडीचे हाल हे हरियाणापेक्षा वाईट होणार आहेत आणि त्यांच्यापेक्षा जास्त बहुमत आम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे। त्यानंतर तुम्ही जर पुढे आला तर त्या ठिकाणी बीजेपीचे जे नेते ज्या ठिकाणी ते त्या नोट कांडमध्ये सापडले होते वसई विरारमध्ये, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की 165 पेक्षा जास्त आमची सीट येणार आहे। त्यानंतर
जे आजचे जे मंत्री आहेत त्यांनी पण त्यावेळेस सांगितलं होतं की 130 पेक्षा जास्त आमच्याच पक्षाच्या जागा येणार आहेत. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर आत्ता सुद्धा महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुका होण्याच्या अगोदर सुद्धा आता एक जे मंत्री आहेत ते परत ते सांगत आहेत की 51% जास्त जागा ह्या आमच्या येणार आहेत आणि एकाही ठिकाणी महाविकास आघाडी जिंकू शकणार आहे. म्हणजे हा जो आत्मविश्वास आहे किंवा गुजरातमध्ये तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्ही बघा की ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान 3 वेळेला गुजरातचे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये जेवढ्या त्यांना सीट मिळाल्या नाही तेवढ्या सीट त्यांना 2022मध्ये 150पेक्षा जास्त सीट त्यांना त्यावेळेस मिळाल्या आणि त्यावेळेस जवळजवळ 3 मुख्यमंत्री बदलून झाले होते. म्हणजे बघा देशातले पंतप्रधान ज्यांची असं म्हटलं जातं की गुजरातचे एक मॉडेल आहे आणि सर्वात जास्त लोकप्रिय ते मुख्यमंत्री होते असं जर त्यांनी आपण जर समजलं तर मग हे जे 3 मुख्यमंत्री बदलले त्याच्यानंतर ज्या निवडणुका 2022मध्ये झाल्या त्यावेळेस 150पेक्षा जास्त जागा मिळाल्या ज्या प्रधानमंत्री मोदी असताना त्यांना सुद्धा त्या ठिकाणी एवढ्या मिळाल्या नव्हत्या. तर ही जी परिस्थिती आहे ही ज्यावेळेस आपण लक्षात घेतो किंवा दिल्लीमध्ये त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं होतं की आमचं सरकार येणार. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सांगितलं जातं आता बिहारमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आमचं सरकार येणार आणि गृहमंत्र्यांनी स्वतः आजतकच्या एका कॉन्सर्टमध्ये त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की 2/3 मेजॉरिटी आमची येणार आणि आमचं सरकार येणार. आणि म्हणून राहुल गांधींनी आज त्याच गोष्टीवर भर दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे काही सांगितलं जात आहे किंवा हे जे काही आत्मविश्वास येत आहे हा येतो कुठून आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जे काही आपल्या देशामध्ये व्यवस्था काम करते ती व्यवस्था याला कारणीभूत आहे का असं याच्यावर त्यांनी एक प्रकारे लोकांना हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था ह्या जे काही त्यांचे जे विजय होत आहे त्याला कारणीभूत आहे असं त्यांचं राहुल गांधींचा थेट आरोप आहे. आणि म्हणून आपण थोडक्यामध्ये ही जी काही व्यवस्था आपल्या देशामध्ये काम करत आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी काही निवडणूक प्रक्रिया आहे ती पारदर्शक न राहता केंद्रीय पद्धतीने एका सेंट्रलाइज पद्धतीने हे सर्व मॅनेज केलं जात आहे आणि वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळ्या बूथमध्ये नावं टाकून बोगस मतदार तयार केले जात आहेत आणि ते कशा प्रकारे केले जात आहेत त्याच्याविषयी आपण हे आता समजून घेऊया. मित्रांनो पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे जे इंटरनेटवर जे स्टॉक फोटो असतात त्या फोटोमधून एखादा असा फोटो घ्यायचा की त्याला वापरून त्याच्या नावावर वेगवेगळ्या प्रकारे मतदार ID तयार करायचे आणि ज्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी ते योग्य वेळेला ते फोटो त्या ठिकाणी त्या लोकांचे लावून त्या ठिकाणी त्यांना मतदान करायला मदत करायची आणि बोगस मतदार तयार करायचे. म्हणजे थोडक्यामध्ये राहुल गांधींनी त्या ठिकाणी एक जे ब्राझिलियन मॉडेल आहे तिचा फोटो दाखवला आणि त्यांनी सांगितलं की ही जी मॉडेल आहे ही ब्राझीलची आहे म्हणजे देशातले आपले भारताचे नागरिक पण नाही आहे. हा स्टॉक फोटो आहे नेटवर असेल तो तिथून त्यांनी घेतला आणि या ठिकाणी तो मतदार यादीमध्ये टाकला आणि त्या मतदार यादीमध्ये 100पेक्षा जास्त वेळेला तिचे नावावर ID तयार झालेले आहेत आणि तिच्या नावावर वेगवेगळ्या ठिकाणी तिचे वेगवेगळे नाव आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी ती मतदान करते असं दाखवण्यात आलेलं आहे. म्हणजे तिच्या नावावर जे 100 लोक आहेत त्या 100 लोकांनी मतदान केलं असं राहुल गांधींचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी एक जे उदाहरण मी तुम्हाला देत आहे अशा प्रकारचे हजारो उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये अशा प्रकारे जे स्टॉक फोटोज आहेत किंवा एक फोटो घ्यायचा त्या फोटोवर वेगवेगळ्या नावं वेगवेगळे वय वेगवेगळे पत्ते असे टाकायचे पण फोटो मात्र एकच आणि त्या फोटोचा वापर वेगवेगळ्या बूथवर वेगवेगळ्या प्रकारे करायचा. म्हणजे त्या ठिकाणी जे काही वेगवेगळ्या ठिकाणी जे वेगवेगळे लोक जातील ते बोगस मतदार त्या ठिकाणी जे ID कार्ड त्यांना दिलेलं आहे जे नाव दिलेलं आहे ते त्यांनी त्या ठिकाणी सांगायचं. म्हणजे ते नाव आणि ते जे मतदार यादीचं नाव आहे ते एक झालं की त्याच्यापेक्षा दुसरा पुरावा काही नाही ते जातात आणि मतदान करून येतात. हा एक मार्ग हा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे आणि म्हणून ते म्हटलेलं आहे की जो स्टॉक फोटो की ज्याला ब्राझील मॉडेल म्हटलं पाहिजे ते ब्राझील मॉडेल आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वापरलं जात आहे. दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये BJPचे जे समर्थक आहेत त्यांचे जे सपोर्टर आहेत किंवा त्यांचे जे वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे त्यांचे लोक आहेत जे त्यांना सपोर्ट करतात त्यांच्या नावावर फेक आहे त्यांच्या पत्त्यावर नावावर
फेक ID बनवायचे आणि त्याच्यावर त्यांना मदत करायला त्यांना त्या ठिकाणी मदत करायची. म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांचे जे सपोर्टर आहेत ते ज्या ठिकाणी निवडणूक असेल त्या ठिकाणी ते जाणार आणि त्या ठिकाणी ते जे ID आहे ते स्थानिक जो त्यांचा कार्यकर्ता आहे किंवा जो नेता आहे त्याच्या नावावर ते त्याच्या पत्त्यावर ते जे ID आहे ते दाखवले जातात आणि असे 100 आणि च्या पट्टीमध्ये एका घरामध्ये 50-50, 60-60 लोकांचे पत्ते हे नोंदवले जात आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे की त्यांचे जे सपोर्टर आहेत पूर्ण देशामध्ये त्याच्यामधले काय असे सिलेक्टेड लोक घ्यायचे की ज्यांच्या नावावर त्यांच्या घराच्या पत्त्यावर असे शेकडोमध्ये असे बोगस ID बनवायचे की जेणेकरून दुसऱ्या राज्यामध्ये ज्यावेळेस निवडणूक असेल त्यावेळेस वेगवेगळ्या राज्यातील लोक हे त्या ठिकाणी जाऊ शकतील आणि त्या ठिकाणी त्यांचा फक्त फोटो बदलायचा, ॲड्रेस वगैरे सगळं प्रूफ सगळं तिथं त्या ठिकाणचं असतं. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना जे काय नाव आणि जे दिलेलं आहे ते सांगायचं आणि त्यांनी जाऊन बूथवर जाऊन त्यांनी मतदान करायचं. हा दुसरा प्रकार आहे. तो सुद्धा राहुल गांधी म्हणत आहेत की ह्या दुसऱ्या प्रकारामध्ये जे त्यांचे जे समर्थक आहेत त्यांचा वापर केला जात आहे आणि त्यांच्या एका पत्त्यावर वोटर ID बनवून त्या ठिकाणी लोकांना मतदान करायला सांगितलं जात आहे. मित्रांनो, तिसरा जो प्रकार आहे तो ब्लर फोटोंचा आहे. म्हणजे अंधुक फोटो करून टाकायचे. तो जो फोटो आहे तो कोणाचा आहे ते ओळखताच आला नाही पाहिजे. अशा प्रकारचे हजारोच्या संख्येने वोटर ID त्याच्यामध्ये बनवलेले आहेत की त्या ठिकाणी ज्यावेळेस कोण मतदान करते किंवा कोणाचा फोटो आहे ते समजलं नाही पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे की त्या ठिकाणी मतदान कोण करतंय हे समजता कामा नये आणि असे सुद्धा वोटर ब्लड केलेले किंवा अंधुक करून ठेवलेले ते सुद्धा मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात भरलेले आहेत. याचा उद्देश सुद्धा तोच आहे की त्यावेळी योग्य वेळेला त्या ठिकाणी दुसऱ्यांचे फोटो टाकायचे आणि त्या ठिकाणी त्यांना मतदान करायला योग्य वेळेला समोर आणायचं. म्हणजे हा सुद्धा एक बोगस मतदार तयार करण्याचा हा सुद्धा एक प्रकार आहे. मित्रांनो, चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे 0 नंबर देण्याचा. एखाद्या घराला 0 नंबर दिला जातो आणि तो 0 नंबर का दिला जातो ह्याचं जे मुख्य निवडणूक आयुक्त आहे त्यांनी त्याचं काय कारण सांगितलं होतं ते तुम्ही पहिल्यांदा ऐका. कारण राहुल गांधींनी ते त्या ठिकाणी त्यांची जी क्लिप आहे, व्हिडिओ क्लिप आहे ती लोकांना ऐकवली. ती तुम्ही ऐका, त्यानंतर आपण बोलूया. Now listen to this. The election commissioner saying that house number 0 is for homeless people. Look, we do our homework. We are talking truth here. We will check everything this man says. Okay? So we decided to check what he says. जिन लोगों के पास घर नहीं होता, आप लोग भाग्यवान हैं. कई लोगों के पास घर नहीं होता. Look, nobody else is convinced. लेकिन उसका नाम भी मतदाता सूची में होता है. Look at the Sardar उसका ji. पता He's क्या looking दिया like ये तो झूठ बोल रहा है. उसका पता वो जगह दी जाती है जहां वो व्यक्ति रात को सोने आता है. कई बार सड़क के किनारे, कई बार पुल के नीचे या कई बार लैंप पोस्ट के किनारे. पुल के नीचे, सड़क पर या लैंप पोस्ट के किनारे. So we systematically looked at house number 0 and we said, okay, let us see whether these house number 0s are actually living on the road. Are they actually homeless? जिन लोगों के Here's house number 0. That's a house number 0. Mr. Narendra, and we have hundreds of examples of this. Mr. Narendra living in that house, but that house is house number 0. And when we tried to find Narendra, we understood what the issue was. Why there is a house number 0. We couldn't find him. Because when we sent somebody to look for him, it was impossible to find him. We physically identified this man, physically saw him in the village, and physically found out where he lives. And that's how we got to this house. The reason there is house number 0 is nobody can identify where that person is. Once he is voted, he's gone. You cannot go and find him. राहुल गांधींनी सांगितलं की ज्या वेळेस आम्हाला हे समजलं की अशा प्रकारे फक्त हे 0 नंबर दिले जातात किंवा जे रस्त्यावर राहणारे, पुलाखाली राहणारे
किंवा ज्यांना बेघर आहेत अशा लोकांच्या पुढे 0 नंबर दिला जातो. तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही संपूर्ण हरियाणामध्ये आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला की अशा प्रकारे जे लोक आहेत ज्यांना 0 नंबर दिलेला आहे ते त्या ठिकाणी आहेत की नाही. आणि ज्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला तर ही लोक कुठेही सापडले नाहीत. परंतु त्याच्यामधले एक जे नाव ज्या एक घर ज्याच्या पुढे 0 नंबर होता ते त्यांनी शोधायचा प्रयत्न केला. तर त्या ठिकाणी तो जो माणूस आहे ज्याच्या नावापुढे 0 लिहिलेलं होतं तो माणूस त्यांना सापडला. आणि जेव्हा त्यांनी त्याचं स्वतःचं घर बघितलं तेव्हा तो आलिशान घरामध्ये राहत होता. म्हणजे त्याच्या घरापुढं हा 0 नंबर हा असाच लिहिलेला होता हे त्यामुळे सिद्ध होतं. आणि अशा प्रकारे अनेक नावं की ज्यांच्या पुढे 0 लावलेले आहेत असे त्यांना त्या ठिकाणी सापडले. परंतु ते सगळे चांगल्या ठिकाणी किंवा त्यांचे कपडे आणि त्यांचं राहणीमान बघितल्यानंतर असं कोणीच म्हणणार नाही की हे रस्त्यावर राहणारे किंवा पुलाखाली राहणारे आहेत. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की हे 0 नंबर हा यासाठी दिला जातो की त्या ठिकाणी कोण मतदान करतंय हे त्याचा कधीही स्वभाव कोणाला लागता कामा नये, त्याचं जे प्रूफ आहे ते कोणाला सापडता कामा नये. आणि कोण आलं आणि कोण मतदान करून गेलं हे कधीही समजणार नाही कारण त्याचा पुरावाच राहत नाही. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि ही जी व्यवस्था आहे ही त्या ठिकाणी केली गेलेली आहे की 0 नंबर देऊन अशा प्रकारचे जे बोगस मतदार आहेत ते केले जातात. सांगितलं जातं की गरीब लोक आहेत बेघर आहेत त्यांना मतदानाचा अधिकार देतोय आम्ही. परंतु त्यामागचा जो काही बोगस मतदारांचा जो खेळ आहे तो त्याच्या मागून खेळला जातो असं राहुल गांधींनी स्पष्टपणे त्या ठिकाणी पुराव्यानिशी सिद्ध केलेला आहे. हा 4था प्रकार आहे. मित्रांनो, 5वा जो प्रकार राहुल गांधींनी सांगितला तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ज्या लोकांनी लोकसभेला मतदान केलं त्या लोकांची नावं विधानसभेला काढून टाकली जातात. म्हणजे डिलिशन आणि ॲडिशन हा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये खेळ केला जातो. आणि ही जी व्यवस्था आहे ही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांची नावं डिलीट करण्याचं काम करते. आणि त्याच्यामध्ये लाखोंच्या संख्येने जे लोकसभेला ज्यांनी मतदान केलं होतं आणि विशेष प्रकारे अशाच लोकांची नावं डिलीट केली जातात की जे लोक जे विरोधी पक्ष आहेत त्यांची जे मतदार आहेत त्यांची नावं काढली जातात. आणि ज्यांची नावं त्यांना फायद्याची आहेत किंवा त्यांचे जे वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांचे जे सपोर्टर आहेत त्यांची नावं त्यांच्या जागी टाकली जातात आणि त्यांचे पत्ते आणि नावं वापरून त्या ठिकाणी त्यांना बोगस मतदान म्हणून बनवलं जातं. अशा प्रकारे त्या ठिकाणी हा जो खेळ आहे हा मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि त्यांनी स्पष्टपणाने त्या ठिकाणी एक पुरावा दिला. त्यांनी सांगितलं की नवीन नाव कोणाचंही मतदाराचं टाकणं हे फॉर्म 6 नंबर असतो आणि कुणाला डिलीट करायचं असेल तर फॉर्म नंबर 7 असतो. परंतु ज्यावेळेस राहुल गांधींनी मागच्या वेळेस त्या ठिकाणी कर्नाटकमधलं उदाहरण दिलं 6 नंबर आणि 7 नंबर फॉर्मचा मिसयूज कशा प्रकारे केला जातो. त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाने ती जी सिस्टीम होती त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रकारे लोकांनी कुणीही फॉर्म नंबर 6 आणि 7 बघू नये अशी व्यवस्था त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि ज्याप्रमाणे CCTV गायब केले त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा लोकांवर त्यांनी बंधन घातलेलं आहे. पण निवडणूक आयोग जे काही खेळ करत आहे तो आता लोकांनी समजून घेतला पाहिजे. म्हणजे राहुल गांधींनी हे 5 मार्ग त्या ठिकाणी दाखवलेले आहेत की ह्या 5 मार्गाने ही जी व्यवस्था आहे की जी व्यवस्था त्या लोकांना जिंकवत आहे किंवा एक प्रकारे त्यांनी राहुल गांधी थेट आरोपच केला आहे की निवडणूक आयोग आणि BJP हे एकमेकाला मदत करत आहेत. आणि म्हणून BJP कोणत्याही प्रकारचा जो रिफॉर्म आहे किंवा ज्या ठिकाणी विरोधी पक्ष त्यांच्या संगती आहेत त्या ठिकाणी ते त्यांना मदत करत नाहीत किंवा त्याच्या संगती यायला तयार नाहीत. आणि निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्यासारखे ते पुढे येत आहेत कारण त्याला हे कारण आहेत. म्हणून आता लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की ही जी वोट चोरी आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि आपला जो मताचा अधिकार आहे त्याच्यावर एक प्रकारे डाका घालण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याच्यावर राहुल गांधींनी जे काही आता एक पुन्हा एक वर हा जो बॉम्ब टाकलेला आहे त्याच्यामधून पुन्हा एक वर सिद्ध झालेला आहे. आणि म्हणून आता निवडणूक आयोगाने राहुल गांधींना जे काही बोलत आहेत ते खोटं आहे हे सिद्ध करायला पाहिजे. अन्यथा निवडणूक आयोग हा वोट चोरी करत आहे हे लोकांनी सुद्धा आता हे समजून घेतलं पाहिजे की निवडणूक आयोग हा ज्याला संविधानाने स्वायत्तता दिलेली आहे आणि त्याचं काम आहे की देशामध्ये मुक्त आणि पारदर्शकपणाने निवडणुका घेण्याचं. परंतु तो आपलं जे काम आहे ते योग्य प्रकारे न करता जे सत्ताधारी पक्ष आहे त्याच्या दावणीला बांधला गेलेला आहे का काय असे शंका घ्यायला कुठेही हरकत नाही. आणि म्हणून पुन्हा एक वर लोकांनी आता हे ठरवलं पाहिजे की निवडणूक आयोग हा वोट चोरी करत आहे हे जे राहुल गांधींनी म्हटलेलं आहे ते तुम्हाला पटतं का? जर तुम्हाला काय याच्यावर वाटतं हे तुम्ही सुद्धा सांगू शकता. तुमचं जे काही मत आहे तुम्ही कमेंट करून सांगा. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया आपण दुसऱ्या विषयासह दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.